नमस्कार. जेव्हा अंगावर पाणी पडतं तेव्हा खूप छान वाटतं. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्या शरीराचा जवळजवळ 70% भाग पाण्यानं बनलेला आहे. पाणी किंवा जल हे पंचमहाभूतांपैकी एक तत्व आहे आणि हे तत्व आपल्या शरीराला, मनाला स्थिर करणारे, शांत करणारे. म्हणूनच आपण जेव्हा आंघोळ करतो रोज, त्याच्याविषयी काही अशा गोष्टी आपण माहीत करून घ्यायला हव्यात, ज्याच्यामुळे आपल्याला काही ना काही फायदा होईल शरीराला, मनाला, आरोग्याला. जर आपण आंघोळ करताना काही विशिष्ट गोष्टी केल्या तर अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा कमी होतील. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आंघोळीविषयी मी अशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या बहुतांश लोकांना माहिती नसतात. पण मी हमखास सांगते की या जर फॉलो केल्या, तुम्ही जर अशा प्रकारे आंघोळ केली तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आजचा व्हिडिओ आपण अगदी सोपा आणि प्रॅक्टिकल ठेवणार आहोत. म्हणजे रोजची सवयीची वाटणारी ही आंघोळ आहे, ती खरं तर एखादा उपचार होईल. चला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. दीपनम वृषम आयुष्यम स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडूमल श्रम स्वेद तंद्रा त्रुट दाह पापमजित. या शब्दात स्नानाचे फायदे सांगितलेत. म्हणजे अग्निदीपन करणारं, पचन सुधारण्यासाठी, पचन संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेलं स्नान आहे. शुक्रवर्धक, आयुष्यवर्धक, ऊर्जा आणि बलप्रद आहे. त्वचेवरची खाज किंवा काही समस्या असतात त्या कमी करणार आहे. श्रमनाशक म्हणजे थकवा कमी करणार आहे. आणि हा अनुभव तर आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे की आंघोळीनंतर थकवा किंवा शीण असतो तो लगेच कमी होतो, आळस कमी होतो. तंद्रा म्हणजे सुस्ती कमी करणार आहे. दाह म्हणजे शरीरात होणारी आग, जळजळ किंवा वेदना कमी करणार आहे. आणि पापनाशक असं त्याला म्हटलंय. म्हणूनच शुभ कार्यापूर्वी आंघोळ करण्याचा नियम असतो. पाप म्हणजे काय तर मनात येणारे निगेटिव्ह विचार असं आपण म्हणूया. असे विचार कमी होतात, सकारात्मकता वाढते आणि प्रसन्नता येणे. एवढे आंघोळीचे फायदे आहेत आणि त्याचे शास्त्र किंवा त्याचे नियम सुद्धा आहेत बरं का. आंघोळ करताना आपण जाणीवपूर्वक केली नाही तर त्यामुळे शरीराच्या काही भागांकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. पहिला भाग आहे त्यातला म्हणजे आपले पाय किंवा पायाचे तळवे. हे दिवसभर फक्त खराब होत नाहीत तर आपल्या शरीरातलं महत्वाचं एक ॲक्युप्रेशर पॉइंट्स या तळव्यांमध्ये असतात. याच्यावर आपण मसाज केला तर ताण कमी होतो, दृष्टी सुधारते, सगळ्या शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. पूर्वी ना घराघरांमध्ये दगड असायचे बघा पाय घासण्याचे खडबडीत, आणि त्यांचा वापर अगदी आवश्यक केला जायचा आंघोळीच्या वेळी. त्यामुळे फक्त पाय घासले जात नाहीत तर त्यामुळे ॲक्युप्रेशर सुद्धा होतं. तसंच पोटऱ्या असतात ना, काफ मसल्स, याकडे सुद्धा बरेचदा दुर्लक्ष होतं आंघोळ करताना. पण जर थोडा वेळ घेऊन पोटऱ्यांना मालिश केली तर त्याचे खूप महत्वाचे फायदे आरोग्याला मिळतात. त्यातला पहिला फायदा म्हणजे ब्लड शुगर कमी होते. संशोधनांमध्ये असं आढळलंय की पोटऱ्यांमध्ये सोलियस नावाचा जो मसल असतो तो स्टिम्युलेट झाला तर ब्लड शुगर लेवल जवळजवळ 50% पर्यंत कमी होऊ शकते. याचा दुसरा फायदा म्हणजे हाय बीपी सुद्धा कमी व्हायला मदत होते. कारण जेव्हा आपण पोटऱ्यांना मसाज करतो तेव्हा रक्तदाब कमी होतो, रक्तसंवहन सुधारतं. तिसरा फायदा म्हणजे पचन सुद्धा सुधारतं, गॅस कमी होतो. पिंड्यांना जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा पोटाकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. म्हणून प्रत्येक वेळी आंघोळ करताना पोटऱ्यांना नीट मसाज करायला हवा. त्यानंतर डोळे, सगळ्यात जास्त त्रासलेला अवयव आहे सध्या. आंघोळ म्हणजे उत्तम वेळे थंड पाण्यानं डोळ्यांना हलका मसाज करण्याची, डोळ्यांची स्वच्छता करण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. डोळे आणि डोकं या भागावर कधीच गरम पाणी घेऊ नये असं आयुर्वेद म्हणतो. खरं तर आंघोळ ही एक संधीच आहे बरं का पूर्ण शरीराला मालिश करण्याची. आणि असं केल्यामुळे फक्त डेड सेल्स निघत नाहीत, वरचा लेअर निघत नाही, तर पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. आणि जिथे रक्तप्रवाह चांगला तिथलं आरोग्य चांगलं, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच आंघोळ म्हणजे फक्त शरीरावर पाणी ओतून घेणं नाही तर पूर्ण शरीराला ऍक्टिव्हेट करणं आहे. एक प्रकारचं वॉटर मेडिटेशन आहे आंघोळ म्हणजे. कारण पाणी शरीरावर पडलं की मन स्थिर व्हायला मदत होते, स्नायू रिलॅक्स होतात. म्हणूनच भारतीयांनी दिनचर्येतल्या या रोजच्या सवयींचं सुद्धा एक शास्त्र बनवलेलं आहे. लहान मुलाची आंघोळ हा किती संवेदनशील विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कसं शास्त्र बनवलंय आपण. त्याचबरोबर सणासुदीला अभ्यंग स्नान ही सुद्धा आपली परंपरा आहे. आणि मृत्यूनंतर जेव्हा खूप दुःख झालेलं असतं ना तेव्हा सुद्धा आंघोळ करण्याची पद्धत आहे. म्हणजे दुःख कमी करण्यासाठी केलेली थेरपी आहे. देवदर्शन म्हणा, शुभ कार्यासाठी जाताना म्हणा, आंघोळ करायचीच ही आपली सवय आहे. त्यामुळे मनाचं, शरीराचं मालिन्य कमी होतं. रोजची सवय असली तरी माइंडफुली केली म्हणजे जाणीवपूर्वक केली तर त्याचे अनेक फायदे होतात. तुम्हाला युरेका हा शब्द माहिती आहे ना? आंघोळ करता करता आर्किमिडीज या शास्त्रज्ञाला एक सिद्धांत सापडला.
आणि तो युरेका युरेका असं ओरडत बाहेर आला. याचा अर्थ काय, तर खूप दिवस ज्या गोष्टीचं उत्तर त्याला सापडत नव्हतं ते त्याला आंघोळीच्या वेळी शांत स्थिर झाल्यानंतर सापडलं. म्हणून फक्त अंगावर भराभर पाणी ओतून घेणं म्हणजे आंघोळ नाही, तर त्यातले बारकावे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक शांतपणे आंघोळ करणं याचा सुद्धा आपल्या आरोग्यात महत्वाचा वाटा नक्की आहे. म्हणून फक्त अंगावर भराभर पाणी ओतून घेणं म्हणजे आंघोळ नाही, तर त्यातले बारकावे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक शांतपणे आंघोळ करणं याचा सुद्धा आपल्या आरोग्यात खूप महत्वाचा वाटा असतो. आता बघूया की थंड पाण्यानं आंघोळ कोणी करायची, कधी करायची आणि गरम पाण्यानं कधी करायची. उष्णांबुना अधक्काह्य परिशेको बलावहा तेनैवच उत्तमांगस्य बलहृत केशचक्षुषाम. दिनचर्येमध्ये हा नियम सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर मानेच्या खालच्या भागावर कोमट किंवा गरम पाणी उष्ण अंबू घ्यावं आणि डोक्यावर मात्र खूप गरम पाणी घेऊ नये, कारण त्यामुळे केस आणि डोळे यांची बलहानी किंवा नुकसान होते. दररोज थंड पाण्यानं सगळ्यांनी आंघोळ करावी असं आयुर्वेद म्हणत नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, सहनशक्ती वेगळी आहे, कामाचं स्वरूप, ऋतू यानुसार आंघोळीच्या पाण्याचं तापमान ठरवायला हवं. वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी नेहमी थोडं कोमट किंवा गरम पाणी वापरायला हवं, म्हणजे वात आणि कफ हे दोष वाढत नाहीत. पित्त प्रकृती किंवा ज्यांना वारंवार उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींनी रूम टेम्परेचरचं पाणी वापरायला हरकत नाही, तेही ऋतू, आपली सवय किंवा सहनशक्ती यांचा विचार करूनच. मनोबल वाढवण्यासाठी काही आध्यात्मिक मार्गांमध्ये थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा सवयीचा भाग आहे. आता पुढचा मुद्दा आहे साबण. बहुतांश लोक आंघोळ करताना पूर्ण शरीरावर भरपूर साबण लावतात. प्रत्यक्षात त्याची गरज नाही. फक्त 3च भागांना साबण लावला तरी पुरेसा आहे. म्हणजे बगलेमध्ये, आर्मपिट्स किंवा काखांमध्ये, जननेंद्रियांच्या आजूबाजूला आणि पायाच्या तळव्यांना. हे शरीराचे भाग आहेत जे खराब होतात किंवा जिथे खूप घाम येतो. बाकी शरीरासाठी फक्त पाणी आणि हातांनी भरपूर चोळणं पुरेसे आहे. पूर्वीच्या काळी लोक उटणं वापरायचे, म्हणजे बेसन, मसूर डाळीचं पीठ, संत्रा साल, नागरमोथा, हळद अशी काही जंतुघ्न औषधं वापरायचे. हे मिश्रण साबणासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे फक्त शरीर शुद्धी होत नाही, तर त्वचेतलं नैसर्गिक तेल टिकून राहतं, त्वचेला खूप छान ग्लो येतो. साबण खूप गुळगुळीत असल्यामुळे स्क्रबिंगची प्रोसेस होत नाही. जेव्हा आपण उठणं किंवा अशी पावडर वापरतो ना उठण्याची, तेव्हा खूप छान स्क्रबिंग होतं. जो डेड लेअर असतो स्किनवरचा तो निघून जातो आणि त्वचा खूप छान ग्लो करते. आजही तुम्ही बाथरूम मध्ये बेसन, तांदळाचं पीठ, थोडी हळद ठेवू शकता किंवा अनेक औषधं असलेलं उठणं वापरू शकता. उद्वर्तन म्हणजे उठणं लावणं ही क्रिया कफमेदनाशक आहे. स्थिरीकरण मंगानाम म्हणजे टोनिंग करणारी आहे आणि त्वक्प्रसादनम म्हणजे त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. आंघोळ करताना असं उठणं 2 चमचे घ्यायचं आणि त्यात पाणी किंवा दूध लावून तुम्ही मसाज करू शकता. खूप छान बॉडी क्लिन्झर आहे. जर रोज तुम्ही केमिकल युक्त साबण वापरला ना, तर त्वचेतलं नैसर्गिक तेल कमी होतं, त्वचा कोरडी पडते, काही वेळा एक्झिमा किंवा सोरायसिस सारखे विकार होऊ शकतात. म्हणून उठणं फक्त दिवाळीलाच लावायचं नसतं. वर्षभर लावलं तर त्याचे खूप फायदे मिळतात. अर्थात या गोष्टींचा अनुभव घेतला तरच आपल्या हे फायदे लक्षात येतील. यावरून मध्यंतरी ऐकलेली एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा मला मोह होतोय. एका खूप मोठ्या मंदिराजवळ एक गरीब माणूस बसलेला असतो. एक ज्ञानी पुरुष तिथून जाताना त्याला सांगतात, तू बसलायस ना, त्याच्या खाली खूप मोठा खजिना आहे बरं का. तो त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला वाटतं कसं काय शक्य आहे, मी इथे रस्त्यावर बसलेला आहे, काहीच नाही माझ्याकडे, इथे कुठून खजिना येणार. पण एक दिवस काही सैनिक हरवलेला खजिना शोधत तिथे येतात, त्याच्या आजूबाजूची मंदिराच्या, आणि हा गरीब माणूस बसलेला असतो ना, ती जागा सुद्धा खोदून काढतात. तर खरोखर तिथे अगदी मोठा खजिना सापडतो. आणि हा माणूस स्वतःला दोष देत बसतो की मला सांगूनही मी या खजिन्याचा वापर केला नाही. तशीच तर आपली अवस्था होत नाहीये ना. आयुर्वेद, योग, भारतीय तत्वज्ञान हा आपल्या जवळचा अमूल्य खजिना आहे. पण जेव्हा पाश्चिमात्य सांगतात, त्याला संशोधनाचं रूप देतात, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं महत्व कळतं. हे खरं तर दुर्दैव आहे. असंच म्हणजे उठणं लावणं म्हणा किंवा दिनचर्येतल्या छोट्या छोट्या सवयींबाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच आपला हा जो मौल्यवान खजिना आहे, त्यातली काही रत्न शोधून वेचून ती तुमच्या समोर सादर करण्याचा माझा एक प्रयत्न आहे छोटासा. अर्थात हा तुम्हाला आवडतोय याची मला खात्री आहे. चॅनल सगळ्यांना आवडतंय, पण फक्त 25% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलंय. हे माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे बरं का. जर तुम्हाला आपले व्हिडिओ उपयोगी वाटतायत तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी, माझी टीम खूप प्रेमानं, खूप काळजीपूर्वक या व्हिडिओसाठी खूप काम करत असतो. बरं, असो. एक प्रश्न अनेक लोक विचारतात की इंटिमेट वॉश रोज वापरायचा का? तर सर्वांना याची गरज नसते.
फक्त सौम्य साबण वापरला तरी पुरेसा आहे. आणि जर तुम्हाला युरिनरी इन्फेक्शन्स होत असतील, फंगल इन्फेक्शन्स असतील, तर आठवड्यातून 1-2दा तुरटी किंवा त्रिफळा याचं पाणी वापरून तुम्ही वॉश करू शकता. तुम्हाला त्यामुळे कधी UTI किंवा संसर्ग होणार नाही. उलट खूपदा स्ट्रॉंग साबण किंवा इंटिमेट वॉश अतिरेकी वापरल्यामुळे आवश्यक बॅक्टेरिया डिस्टर्ब होतात. त्यामुळे खूप कोरडेपणा किंवा इतर समस्या होऊ शकतात. शिवाय आयुर्वेदात आंघोळीचं पाणी पूर्ण पाणीच औषधी करण्यासाठीचे काही उपाय सांगितलेत बरं का. जसं कडुनिंबाची पानं किंवा त्रिफळा घालून गरम केलेलं पाणी, हे पूर्वी घराघरात प्रचलित असलेले उपाय आहेत, ते आपण सध्या विसरलोत. जर तुम्हाला खूप घाम येत असेल, दुर्गंधी येत असेल, तर आंघोळीच्या पाण्यात फक्त 1 चमचा तुरटी टाका. अगदी छान डिओड्रेंट सारखं काम करते तुरटी. आंघोळ केल्याने खूप छान वाटतं म्हणून अर्धा तास आंघोळ करणारे बरेच जण तुमच्या सुद्धा आजूबाजूला असतील. पण जास्त वेळ आंघोळ केल्यामुळे, जास्त गरम पाणी घेतल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि पाण्याचा अपव्यय होतो तो आणखी वेगळा. सध्या भारतात अनेक गावात, शहरात पिण्याचं पाणी मिळणं सुद्धा कठीण झालंय. अशा वेळी पाणी वाया घालवणं म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव आहे. एका बकेटमध्ये साधारण 20 लिटर पाणी पुरतं आणि साधारण 2 बादल्या जर तुम्हाला लागत असतील तर फक्त 40 लिटर पाणी चालेल. पण तुम्ही 5 मिनिटं शॉवर घेतला तर जवळजवळ 60 लिटर पाणी खर्च होतं. म्हणून बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणं हे जास्त योग्य आहे. आता आंघोळीनंतर अनेक जण घाईघाईमध्ये शरीर नीट पुसत सुद्धा नाहीत. यामुळे काय होतं, नीट कोरडं केलं नाही जर शरीर तर इन्फेक्शन्स होऊ शकतात, विशेषतः फंगल इन्फेक्शन्स. आंघोळीनंतर जी डेड सेल्स असतात त्या ढिल्या झालेल्या असतात, त्यावेळी टॉवेलनं नीट पुसलं तर हा डेड लेअर निघून जातो. म्हणून शरीर नीट पुसणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर बरेचदा पूर्वी लोक नाभीमध्ये, कानामध्ये किंवा नाकात थोडंसं तेल घालायचे. नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू आहे. इथे तेल लावून थोडं मसाज केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. नस्य केल्यामुळे म्हणजे नाकात तेल टाकल्यामुळे वारंवार होणारा सर्दी, खोकला, इन्फेक्शन, प्रदूषण यापासून बचाव होतो. कानात थोडं तेल टाकलं तर टिनिटस म्हणजे कानातला आवाज कमी होतो. हिवाळा किंवा कधीही तुमची जर त्वचा खूप कोरडी पडत असेल तर मॉइश्चरायझर ऐवजी चांगला ऑप्शन असतो घाण्यावर तयार केलेलं बदाम तेल किंवा तिळतेल. आता याची जाहिरात होत नाही मॉइश्चरायझर सारखी, पण त्वचेचं पोषण करण्यासाठी कुठल्याही मॉइश्चरायझर पेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. फक्त तेल शुद्ध पाहिजे. शक्यतो घाण्यावर तयार केलेलं म्हणजे त्यातले सगळे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ते सुरक्षित राहतात. मॉइश्चरायझरची ऍडव्हर्टाईज होते ना, तसं यामध्ये व्हिटॅमिन ई असतं किंवा अमुक आहे तमुक आहे, ते सगळं काही तुम्हाला अशा तेलामध्ये मिळेल. शिवाय मॉइश्चरायझर पेक्षा तेल स्वस्त पडतं, कमी पुरतं. फक्त 10 ते 12 थेंब तेल घेऊन पूर्ण त्वचेवर त्याचा एक पातळ लेअर तयार केला तर त्वचा ड्राय होत नाही आणि पोषण पुरेपूर. हे झालं आता आंघोळीविषयी. आंघोळ कधी करू नये ना, याचं सुद्धा वर्णन आयुर्वेदाने केलंय बरं का. स्नानमर्दित नेत्रास्य कर्णरोगातिसारिषु आघ्मान पीनसा जीर्ण भुक्तवत्सूच गर्हितम म्हणजे निषिद्धम. ज्यांना नेत्ररोग, कर्णरोग, अतिसार, पचनाचे विकार, खूप सर्दी, खोकला, अजीर्ण झालंय अशा लोकांनी स्नान टाळायचं. आता यातला महत्वाचा शब्द आहे शेवटचा, भुक्तवत म्हणजे भोजनानंतर स्नान करू नये. सध्या ना आंघोळीची वेळ सोयीनं ठरवली जाते. विशेषतः तरुण पिढीमध्ये रात्री आंघोळ करण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणजे भोजनानंतर, काही खाल्ल्यानंतर कधी आंघोळ करायची. पण त्यामुळे पचन बिघडतं, रक्तप्रवाह सुद्धा बिघडतो. म्हणून जेवल्यावर किंवा काही खाल्ल्यावर स्नान करणं चुकीचं आहे. आपल्या देशात तर सकाळचीच वेळ आंघोळीसाठी बेस्ट आहे. तर हे झाले आंघोळीचे नियम किंवा आंघोळीची शास्त्रीय पद्धत. आता सगळे मुद्दे पटकन एकदा रिव्हिजन करूया. आंघोळ करताना साबण किंवा केमिकल्सचा वापर कमी आणि घासून किंवा चोळून आंघोळ करणं महत्वाचं. फक्त 3 ठिकाणी साबण लावा. काखांमध्ये, जननेंद्रियांच्या आजूबाजूला, ग्रॉइन रिजन मध्ये आणि पायांना. बाकी शरीरासाठी नैसर्गिक उठणं सर्वात बेस्ट. आंघोळ करताना पायाचे तळवे, पोटऱ्या, डोळे, मानेमागचा भाग किंवा चेहऱ्याची वरच्या दिशेनं थोडी मालिश करा. त्यामुळे खूप ऍक्टिव्हेट होते तुमची बॉडी. खूप वेळ आंघोळ करू नका, खूप गरम पाणी वापरू नका, त्यामुळे स्किन ड्राय होते. बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केली तर ती जास्त प्रभावी आणि पाणी बचत करणारी सुद्धा आहे. आंघोळीनंतर टॉवेलनं नीट शरीर पुसा, त्यामुळे डेड सेल्स निघून जातात. जेवणानंतर आंघोळ करू नका आणि आंघोळ केल्यानंतर नाभीत, नाकात, कानात थोडंसं तेल नक्की लावा. तर आंघोळ ही केवळ शारीरिक स्वच्छता नाही, मानसिक शुद्धी सुद्धा आहे. बहुतेक वेळा आपण आंघोळ करताना मनात दुसऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो. दिवसभर काय करायचंय, कामं काय आहेत, काल काय झालं. पण जर आपण त्या क्षणी फक्त पाण्याचा स्पर्श जाणवून घेतला, त्या क्षणात जर आपण उपस्थित राहिलो तर हे वॉटर मेडिटेशन होऊ शकतं. या सगळ्या आजच्या व्हिडिओतला कुठला मुद्दा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला
हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशा शास्त्रीय माहितीसाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. आपल्या परिचयातल्या इतरांना ही माहिती पाठवत राहा. तुमचे विचार नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.